morning. Hello dear friends. Hello dear students. Welcome to Sri Academy of Science Karad. What we are seeing, which topic we are looking for? We are looking for wave optics. Okay. Today's our point is Rayleigh's criterion. What is our point? Rayleigh's criterion. Okay, I will write it here. Rayleigh's criterion. Before moving to this point, what we have to see? We have to see the last lecture. We have to recall the last lecture. What was it about? It was about diffraction due to a single slit. Diffraction due to a single slit. If you have seen the diffraction lecture, then you will understand this point. That is Rayleigh's criterion. What we have to see in this? We have to see the graph of the diffraction pattern. What is the graph of the diffraction pattern? We have already seen in the diffraction pattern point. If you have noticed the graph, you will see that at the center there is a central maximum intensity. After that, we are going with the first dark, first bright, second dark, second bright on the both sides, isn't it? Upward direction, downward direction, and central maximum. Looking at this each and every bands, we will see that at dark point the intensity is 0. At the dark points intensity is 0. But if you see the intensity for central maxima, first bright, that is first maxima, second bright, that is second maxima, you will observe, otherwise you will notice that intensity goes on decreasing. Intensity goes on decreasing. For this intensity, we will first revise the graph, we will understand the graph, and then we will proceed with the Rayleigh's criterion. Okay, let us see the graph of the diffraction pattern. आपण एक फिगर बघितली होती त्या डिफ्रॅक्शन साठी. We have seen the figure of a diffraction pattern. That figure is somehow like this. We have taken a source S. Front we are having a slit which is separated by a distance a, and this is the screen. Okay, ह्या स्क्रीन वरती काय पाहिलं आपण? पॅटर्न बघितला. सेंटरला काय होता? सेंटरला सेंट्रल मॅक्सिमा होता. ठीक आहे. त्याच्यानंतर काय मिळाला? फर्स्ट डार्क. त्यानंतर काय मिळाला? फर्स्ट ब्राइट. त्यानंतर काय मिळाला? सेकंड डार्क. त्यानंतर काय मिळाला? सेकंड ब्राइट. तसंच तुम्हाला फर्स्ट डार्क, फर्स्ट ब्राइट, सेकंड डार्क अँड सेकंड ब्राइट. सो ठीक आहे. तर इथं तुम्हाला एक ग्राफ तुम्हाला कोणत्या पद्धतीने बघायला मिळाला? तर ग्राफ तुम्हाला या पद्धतीने बघायला मिळाला. ठीक आहे. म्हणजे काय कळलं? तर इथं इंटेन्सिटी तुम्हाला मॅक्सिमम मिळते. इथं डार्क असल्यामुळे त्याची इंटेन्सिटी 0 झाली, ब्राइट असल्यामुळे इंटेन्सिटी मॅक्सिमम झाली, परत डार्क असल्यामुळे इंटेन्सिटी 0 झाली. तर हा ग्राफ फक्त काय करायचा आहे? आपल्याला हा हॉरिझॉन्टल करायचा आहे. ओके, मग त्याला हॉरिझॉन्टलची फिगर मी ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. आता हा ग्राफ पूर्णपणे लक्ष देऊन ऐका. बघा तर आपण नेहमी काय दिलंय. दिस इज द ग्राफ. ओके, हा तुमचा ग्राफ आहे की जेणेकरून तुम्हाला डिफ्रॅक्शन पॅटर्नची इंटेन्सिटी तुम्हाला समजते. ओके, आता मला फक्त यात काय सांगायचं आहे बघा. यात फक्त मला असं दाखवायचं आहे की त्यांची नावं किंवा मला ते नेमिंग मला द्यायचं आहे. पण ती नेमिंग नक्की काय आहे? तर इथं आपण काय म्हणतोय? दिस इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल मॅक्सिमा. ह्याला आपण काय म्हणतोय? सेंट्रल मॅक्सिमा. ठीक आहे. ह्याला काय म्हणतोय रे? हा फर्स्ट डार्क आहे म्हणजे ह्याला आपण म्हणतोय फर्स्ट मिनिमा. फर्स्ट मिनिमा. इथं काय आहे रे? ह्याला आपण म्हणतोय फर्स्ट मॅक्सिमा. फर्स्ट मॅक्सिमा. इथं काय म्हणतोय? सॉरी, इथे येणार सेकंड डार्क म्हणजे त्याला आपण म्हणतोय सेकंड मिनिमा. सेकंड मिनिमा. इथं काय येणार? इथं येणार तुमचा सेकंड मॅक्सिमा. ओके, म्हणजे इथं आला तुमचा फर्स्ट ब्राइट, इथं आला तुमचा सेकंड ब्राइट. सिमिलरली या बाजूला पण तुम्हाला घ्यायचं. इथे येणार फर्स्ट डार्क, इथे येणार सेकंड डार्क, सेकंड डार्क, इथे येणार तुमचा फर्स्ट ब्राइट, इथे येणार तुमचा सेकंड ब्राइट. ठीक आहे. इथे येणार तुमचा फर्स्ट मिनिमा, इथे येणार फर्स्ट मॅक्सिमा, इथे येणार सेकंड मिनिमा, इथे येणार
सेकंड मॅक्झिमा. हे नावं लिहून घ्या. तुम्ही जो ग्राफ ड्रॉ केला असेल त्यामध्ये नावं लिहिली असतील तर ते नावं फक्त लिहून घ्या. तिथं काय म्हणतोय आपण सेंट्रल मॅक्झिमा, इथं फर्स्ट डार्कला काय म्हणतोय फर्स्ट मिनिमा, त्यानंतर आपण इथं काय घेतोय फर्स्ट मॅक्झिमा फर्स्ट ब्राइटला, सेकंड डार्कला सेकंड मिनिमा आणि सेकंड ब्राइटला सेकंड मॅक्झिमा. म्हणजे फर्स्ट मॅक्झिमा, सेकंड मॅक्झिमा, थर्ड मॅक्झिमा असं तुम्हाला जायचं आहे ऑन बोथ साइड्स, लेफ्ट साइड एज वेल एज ऑन द राइट हँड साइड. ओके, हे जरा पॉज करून नेहमी लिहून घ्या. लिहून घ्या नेहमी. झालं. ओके, पुढे बघूया. पुढे बघूया. ठीक आहे, चलो चलो. आता तुमच्या लक्षात येत असेल की इथं फर्स्ट डार्क म्हणजे आपण फर्स्ट डार्कला अँग्युलर पोझिशन किती फाइंड केली, तर अँग्युलर पोझिशन म्हणजे थीटा इज इक्वल टू लॅम्बडा बाय ए. फर्स्ट डार्कला अँग्युलर पोझिशन किती फाइंड केली, थीटा इज इक्वल टू लॅम्बडा बाय ए. तसंच या बाजूला मला थीटा किती मिळणार आहे, पुन्हा लॅम्बडा बाय ए. ओके, मग आता मला अँग्युलर फ्रिंज विड्थ असं आपण बघितलं ना, अँग्युलर फ्रिंज विड्थ. मग आता हा सेंट्रल आहे म्हणजे ह्याला आपण सेंट्रल मॅक्झिमम म्हणजे ओ पॉइंट असं कन्सिडर करूया. ओ पॉइंट, ओ पॉइंट पासून वरच्या बाजूला तुम्हाला हा फर्स्ट डार्क मिळाला. ठीक आहे, फर्स्ट डार्क म्हणजे ही फिगर तुमची अशी होती, हा सोर्स होता, इथं स्लिट होती, इथं स्लिट होती, हा स्क्रीन होता. तर हा सेंटर म्हणजे ओ सेंट्रल मॅक्झिमा, ओ पॉइंट आणि सेंट्रल मॅक्झिमा. ठीक आहे, इथून वरती तुम्हाला फर्स्ट डार्क मिळाला. मग आता इथला अँगल तुम्हाला किती मिळतोय, थीटा. ठीक आहे, म्हणजे हा अँगल तुम्हाला इकडचा किती मिळतोय, थीटा. आणि त्या थीटाचं इक्वेशन किती आपलं लॅम्बडा बाय ए. सिमिलरली इकडं मी जर फर्स्ट डार्क कन्सिडर केला तर इकडे मला अजून एक थीटा मिळेल, म्हणजे हा झाला अजून एक थीटा आणि थीटासाठी परत मला इक्वेशन काय मिळालं, लॅम्बडा बाय. मग टोटल अँग्युलर विड्थ, टोटल म्हणजे आता पूर्ण हा सेंट्रल मॅक्झिमा आहे ना, इथून इथपर्यंत पूर्ण इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे. मग अँगल मला किती मिळणार आहे, दोन अँगल मिळाले, एक म्हणजे थीटा दुसरा म्हणजे थीटा. मग थीटा प्लस थीटा म्हणजे 2 थीटा. मग 2 थीटा किती येणार आहे, थीटा इज इक्वल टू 2 लॅम्बडा बाय ए. दिस इज द अँग्युलर फ्रिंज विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा. ह्या सेंट्रल मॅक्झिमाचा अँग्युलर विड्थ आहे आणि तो म्हणजे किती, 2 लॅम्बडा बाय ए. ऑलरेडी आपण ते पाहिलंय. तसंच इथून फर्स्ट डार्क पर्यंत एक फ्रिंज विड्थ घेतली होती, त्याला आपण म्हटलं होतं वाय. त्याला आपण म्हटलं होतं वाय. ठीक आहे, तसंच इथून या बाजूला पण मी एक वाय कन्सिडर केला. मग आता मी इथं म्हणतो वाय वन, ह्याला मी म्हणतो वाय टू. मग टोटल फ्रिंज विड्थ तुम्हाला फाइंड करायचे आहे. टोटल फ्रिंज विड्थ, एक मिनिट दिसते का फक्त बघू दे. ओके फाइन, टोटल फ्रिंज विड्थ तुम्हाला फाइंड करायचे आहे. मग फ्रिंज विड्थ साठी परत आपल्याला y1 माहित पाहिजे. मग आता सेंट्रल मॅक्झिमा पासून फर्स्ट डार्क पर्यंत मला y1 किती मिळालं, इक्वेशन आठवते का तुम्हाला, बघा बरं. y थीटाची व्हॅल्यू tan थीटा आपण फाइंड केला, y इज इक्वल सॉरी थीटा इज इक्वल टू y अपॉन d आणि इकडे लॅम्बडा अपॉन a. म्हणजे हा d इकडे गेला म्हणजे काय मिळाला, लॅम्बडा d अपॉन a. म्हणजे y1 तुम्हाला एवढा मिळाला, इवन y2 पण तुम्हाला एवढाच मिळणार आहे. ठीक आहे, y1 इज इक्वल टू y2. मग दोघांची ऍडिशन केली y फाइंड करण्यासाठी, म्हणजे किती मिळालं तुम्हाला, टोटल y इज इक्वल टू 2 लॅम्बडा d अपॉन a. ठीक आहे, हे गरजेचं आहे, हे माहित पाहिजे आपल्याला, कारण ह्याच्यावर आपला रेडियस क्रायटेरियन आहे. ठीक आहे, समजलं, इथपर्यंत समजलं, हा ग्राफ समजला. ठीक आहे, नेमिंग तुमच्याकडे आहे, थीटा तुम्हाला माहित झाला, फ्रिंज विड्थ तुम्हाला माहित आहे, अँग्युलर मध्ये y माहित आहे, तुम्हाला y मध्ये पण माहित आहे. ठीक आहे, आता आपण रेडियस क्रायटेरियन कडे जाऊया. ओके, आता ह्या ग्राफ वरतीच डिपेंड आहे, ह्या ग्राफ वरतीच डिपेंड आहे. सेंट्रल मॅक्झिमा, फर्स्ट मिनिमा, फर्स्ट मॅक्झिमा, सेकंड मिनिमा, सेकंड मॅक्झिमा. तसंच फर्स्ट मिनिमा, फर्स्ट मॅक्झिमा, सेकंड मिनिमा, सेकंड मॅक्झिमा. ओके, ह्याच्यावर आपल्याला ते बघायचं सगळं. आता पहिल्यांदा रेडियस क्रायटेरियन म्हणजे नक्की आपल्याला काय बघायचं आहे, व्हॉट इज मीन बाय रेडियस क्रायटेरियन. तर ह्या रेडियस क्रायटेरियन मध्ये आपल्याला दोन ऑब्जेक्ट कन्सिडर करायचे आहेत. त्या दोन ऑब्जेक्टचे आपल्याला दोन इमेजेस मिळतील. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तो डिफ्रॅक्शन सिस्टीम जो आहे तो आपल्याकडे डबल आहे. म्हणजे एका डिफ्रॅक्शन सिस्टीम मधून तुम्हाला एक इमेज तुम्हाला मिळेल आणि दुसऱ्या डिफ्रॅक्शन सिस्टीम मधून तुम्हाला दुसरी इमेज मिळेल. ठीक आहे,
माझा नक्की काय केलंय, सपोज पहिली सिस्टीम मी कन्सिडर केली, पहिल्या सिस्टीम साठी मला एक इमेज मिळाली आणि ती इमेज म्हणजे अशी काहीतरी मिळाली. ओके, त्यामध्ये सेंट्रल मॅक्झिमा असेल, त्यामध्ये फर्स्ट मिनिमा असेल, फर्स्ट मॅक्झिमा असेल. परत दुसरा एक सिस्टीम कन्सिडर केला आणि त्या दुसऱ्या सिस्टीम मध्ये परत मला एक इमेज मिळाली. ठीक आहे, म्हणजे एक ऑब्जेक्ट माझा आहे, त्या ऑब्जेक्टची इमेज मला इथं मिळाली ब्लू मध्ये, दुसरा ऑब्जेक्ट आहे आणि त्याची इमेज मला इथं रेड मध्ये मिळाली. असे दोन ऑब्जेक्ट्स मला कन्सिडर करायचे आणि त्या दोन ऑब्जेक्टचे मला दोन इमेजेस मिळणार आहेत. ठीक आहे, मग आता हे इमेजेस काय करायचे आपल्याला बघून, तर हे इमेजेस आपल्याला तीन कंडिशन मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर ते तीन कंडिशन्स काय आहेत, तर these are the three conditions. पहिली कंडिशन म्हणजे the images are said to be just resolved. The images are said to be just resolved. Second, the images are said to be well resolved. And last, the images are said to be not resolved. म्हणजे ते इमेजेस कसे असतील, एक तर ते जस्ट रिझॉल्युशन मध्ये झालं असेल, दुसरं म्हणजे एक तर ते वेल रिझॉल्युशन झालं असेल आणि तिसरं म्हणजे त्यांच्यामध्ये रिझॉल्युशन झालं नसेल. म्हणजे नक्की काय म्हटलंय इथं, व्हॉट इज मीन बाय जस्ट रिझॉल्व, व्हॉट इज मीन बाय वेल रिझॉल्व आणि व्हॉट इज मीन बाय नॉट रिझॉल्व. मग हे समजण्यासाठी मी एक एक्झाम्पल देतोय, ते एक्झाम्पल पहिल्यांदा समजून घ्या. सपोज तुम्ही तिथून माझ्यासमोर आहात, ठीक आहे, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक अंतर किती आहे, 1 मीटर असेल किंवा 2 मीटर असेल. ठीक आहे, आता मी काय म्हणतोय, दीज आर द टू ऑब्जेक्ट्स. म्हणजे तुम्ही माझ्यासमोर आले, मी तुम्हाला हे दोन ऑब्जेक्ट मी तुम्हाला दाखवतो. मग हा झाला एक ऑब्जेक्ट, हा झाला तुमचा दुसरा ऑब्जेक्ट. आता आपल्यामध्ये अंतर किती आहे, 1 मीटर आहे किंवा 2 मीटर असेल. तर मी हे तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्हाला दिसतंय काय, जरा मग तुम्हाला मी विचारलं हाऊ मेनी आर ऑब्जेक्ट्स, हाऊ मेनी ऑब्जेक्ट्स आर प्रेझेंट. मग तुम्ही काय म्हणणार, तर ओनली टू ऑब्जेक्ट्स. मग तुम्ही म्हणणार दिस इज द फर्स्ट ऑब्जेक्ट, दिस इज द सेकंड ऑब्जेक्ट. ओके, आता हे 2 मीटरच्या अंतरावरती असताना तुम्हाला हे ऑब्जेक्ट्स क्लिअर दिसतात. ठीक आहे, जसं मी या ऑब्जेक्टला पाठीमागे तुमच्यापासून मी लांब कुठेतरी घेऊन गेलो, 50 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त कुठेतरी लांब घेऊन गेलो, मग काय होईल, जसं जसं लांब जाईल तसा हा ऑब्जेक्ट तुम्हाला दोन न दिसता तुम्हाला एकच ऑब्जेक्ट दिसेल. ठीक आहे, मग जसं मी हा तुमच्या जवळ आणला की हा काय होणार, तुमचे दोन ऑब्जेक्ट तयार होणार. जसं मी पाठीमागे लांब घेऊन गेलो की परत काय होणार, एकच ऑब्जेक्ट दिसणार. मग आता मी काय म्हणतोय, जसा हा ऑब्जेक्ट तुमच्या डोळ्यासमोर मी घेऊन येतोय, मग त्या तुमच्या डोळ्यापासून जो ऑब्जेक्ट ज्यावेळेला तुम्हाला क्लिअर दिसायला लागला, पूर्णपणे त्याच्या दोघांच्या मध्ये सेपरेशन आहे. ठीक आहे, ज्यावेळेला हा ऑब्जेक्ट क्लिअर दिसायला लागला, तिथं जो अँगल तुमच्या डोळ्यापर्यंत जो क्रिएट झाला, जो अँगल तुमच्या डोळ्यापर्यंत क्रिएट झाला, त्या अँगलला आपण म्हणतोय लिमिट ऑफ रिझॉल्युशन. त्याला आपण काय म्हणतोय, म्हणजे रेडियस क्रायटेरियन समजण्यासाठी आपण काय बघतोय, आपण बघतोय ते म्हणजे लिमिट ऑफ रिझॉल्युशन किंवा रिझॉल्विंग पॉवर. म्हणजे दोन्ही गोष्टी आपण बघू शकतो, म्हणजे बघायचं पण आहे आपल्याला. एक म्हणजे लिमिट ऑफ रिझॉल्युशन, दुसरा म्हणजे रिझॉल्विंग पॉवर. रिझॉल्विंग पॉवर, ओके, रिझॉल्विंग पॉवर. मग आता जे मी एक्सप्लेन केलं ते म्हणजे काय होतं, लिमिट ऑफ रिझॉल्युशन होतं. मग आता लिमिट ऑफ रिझॉल्युशन मध्ये परत एकदा मी एक्सप्लेन करतो. तुमच्यामध्ये माझ्यामध्ये अंतर किती आहे, 2 मीटर. हे दोन ऑब्जेक्ट आहेत, त्या सेपरेटेड बाय सर्टन डिस्टन्स. म्हणजे इथं तुम्हाला त्यांचं रिझॉल्युशन दिसतं, म्हणजे ते ऑब्जेक्ट तुम्हाला क्लिअर दिसतात. पण जसं एक अंतराचा त्याचा एक लांबचा पल्ला त्याने गाठला की डिस्टन्स त्याच्यामध्ये आणि ह्या ऑब्जेक्ट मध्ये वाढल्यामुळे तुम्हाला हे ब्लर दिसायला लागेल किंवा तुम्हाला दोनच्या ऐवजी तुम्हाला एकच ऑब्जेक्ट दिसतोय. मग तुम्हाला हे क्लिअर बघायचं, त्याचं रिझॉल्युशन बघायचं. रिझॉल्युशन म्हणजे दे बोथ मस्ट बी सेपरेटेड, बरोबर. मग जसं जसं हा तुमच्या जवळ येईल तसं तुम्हाला हा सेपरेशन दिसेल. मग आता जिथं तुम्हाला ह्याचं सेपरेशन दिसतंय, क्लिअर इमेजेस दिसतात किंवा क्लिअर ऑब्जेक्ट्स दिसतात, मग तुमच्या डोळ्यापासून या ऑब्जेक्ट मध्ये जो अँगल क्रिएट झाला, त्या अँगलला आपण काय म्हणतोय, लिमिट ऑफ रिझॉल्युशन. आलं लक्षात, लिमिट ऑफ रिझॉल्युशन. इट इज डिनोटेड बाय डी. इट इज डिनोटेड बाय डी. ठीक आहे, अंडरस्टूड. मी तुम्हाला मी डेफिनेशन लिहून देतो, ती डेफिनेशन लिहून घ्या आणि मग तुम्हाला मी रिझॉल्विंग पॉवर सांगतो. ठीक आहे, नोट डाउन करा. लिमिट ऑफ रिझॉल्युशन, limit of resolution, it is
minimum visual angle. मिनिमम म्हणजे सगळ्यात कमी अँगल किती लागला. मिनिमम व्हिज्युअल अँगल between two objects that can be resolved by that instrument that is an eye microscope or telescope. This minimum angle is called limit of resolution. नोट डाउन करून घ्या. पॉज करा, नोट डाउन करा. ठीक आहे, पॉज नोट डाउन करा. It is the minimum visual angle between two objects that can be resolved by that instrument. आता इंस्ट्रुमेंट म्हणजे काय घ्यायचं आपल्याला. एक तर ते आपण बघत असताना आपले डोळे असतील डायरेक्टली त्या ऑब्जेक्ट पर्यंत, किंवा आपण मायक्रोस्कोप मधून बघतोय जे आपण प्रॅक्टिकल मध्ये केलेलं आहे, आणि टेलिस्कोप जे डिस्टंट ऑब्जेक्ट साठी बघण्यासाठी आपण वापरतो. असे तीन इन्स्ट्रुमेंट आपल्याला आहेत. त्या तीन इन्स्ट्रुमेंट मध्ये तुम्ही जर ऑब्जेक्ट बघत असताना तुम्हाला जो मिनिमम अँगल त्या ऑब्जेक्टला बघायला मिळालाय त्या अँगलला आपण काय म्हणतोय, लिमिट ऑफ रिझोल्यूशन. ओके, पॉज करा, नोट डाउन करून घ्या. झालं का? नेक्स्ट पॉइंटला. ठीक आहे, हा झाला तुमचा लिमिट ऑफ रिझॉल्युशन. दुसरा आहे तो म्हणजे रिझॉल्विंग पॉवर. त्याला तुम्ही आर म्हटलं तरी चालेल. आता इथं लय काय नाहीये. रिझॉल्विंग पॉवर म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय रिझॉल्विंग पॉवर? रिझॉल्विंग पॉवर इज द रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझॉल्युशन. म्हणजे आता जे लिमिट ऑफ रिझॉल्युशन तुम्ही ते केलं त्याचं रेसिप्रोकल जर तुम्ही घेतला तर तुम्हाला काय मिळाला? हा रिझॉल्विंग पॉवर. लिहितो ना, इट इज द reciprocal of limit of resolution. It is the reciprocal of limit of resolution is called resolving power. फॉर्म्युला तयार होतोय. R is equal to 1 upon D. R is equal to 1 upon D. R is equal to 1 upon D. ठीक आहे, घ्या नोट डाउन करून. पॉज करा, नोट डाउन करा. पॉज करा, नोट डाउन करा. झालं. ठीक आहे, रब करतो मी. आता मी जर म्हणलं व्हॉट इज मीन बाय रिलीज क्रायटेरिया, किंवा तुम्हाला विचारलं व्हॉट इज मीन बाय रिलीज क्रायटेरिया, तर आता तुम्हाला काय सांगायचं रिलीज क्रायटेरिया मध्ये? तर आता बघा, हा झाला आपला पहिल्या ऑब्जेक्टसाठी ही इमेज, आणि इथं तयार झालाय तुमचा दुसरा ऑब्जेक्टची दुसरी इमेज. फर्स्ट ऑब्जेक्ट आणि हा तुमचा सेकंड ऑब्जेक्ट. जसं मगाशी म्हणलं, जर सिस्टीम आपल्याकडे दोन असतील, एका
सिस्टीम पासून तुम्हाला एक इमेज मिळेल, दुसऱ्या सिस्टीम पासून तुम्हाला एक इमेज मिळेल. आणि आता ह्यामध्ये कंडिशन काय करायचं आपल्याला, त्या 3 कंडिशन बघायच्या. कुठल्या कुठल्या सांगितलं मगाशी, images are said to be just resolved, images are said to be well resolved आणि images are said to be not resolved. बरं कसं ओळखायचं ते, मग एक एक्झाम्पल बघा. इमॅजिन करा these are the 2 ऑब्जेक्ट्स, हे 2 ऑब्जेक्ट आहेत, त्यांचे 2 इमेजेस तयार झाले. मग आता इथं काय करा, ह्याला सेंट्रल मॅक्सिमा कन्सिडर करा, ह्याला सेंट्रल मॅक्सिमा कन्सिडर करा. हा झाला पहिल्या ऑब्जेक्टचा सेंट्रल मॅक्सिमा, हा झाला दुसऱ्या ऑब्जेक्टचा सेंट्रल मॅक्सिमा. आता हे 2 इमेजेस तुम्हाला क्लिअर दिसतात, सेपरेशन दिसतंय, हे तर वेगळा दिसतोय, ते वेगळा दिसतोय. पण एक अँगलला तुम्ही बघितल्यानंतर ते इमेजेस तुम्हाला असे दिसतील, दुसऱ्या अँगलला बघितल्यानंतर तुम्हाला हे इमेजेस असे दिसतील, आणि एक ठराविक अँगल तुम्ही बघितले तुम्हाला हे असे दिसतील. म्हणजे नक्की काय कळलं, ही जी पोझिशन मिळाली इथं आपण काय म्हणू शकतो, द इमेजेस आर सेड टू बी वेल रिझॉल्व. पूर्णपणे सेपरेशन आहे दोन्ही इमेजेस मध्ये, वेल रिझॉल्व. असं झालंय, पूर्णपणे ओव्हरलॅप झालाय का, नाही, तो थोडा आत आहे थोडा बाहेर आहे. ठीक आहे, अशा इमेजेसला आपण काय म्हणतोय, द इमेजेस आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व. अर्धा आत आहे अर्धा बाहेर आहे, त्याला आपण म्हणतोय जस्ट रिझॉल्व. आणि पूर्णपणे आत असेल त्याला आपण म्हणतोय नॉट रिझॉल्व. म्हणजे त्याचं रिझॉल्युशनच झालेलं आहे, ओव्हरलॅप झालंय, एकमेकांवरती ओव्हरलॅप आहे. म्हणजे दिसताना तुम्हाला एक दिसतोय, पण ऍक्च्युअली आहे किती, 2. ठीक आहे, हे आपल्याला इथं बघायचं आहे. म्हणजे इथं ही इमेज आहे, ही काय होणार, अशी आत येणार बाहेर जाणार, आत येणार बाहेर. हे अँगलला आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, मला ते अँगल समजून घेण्यासाठी आता हे डायग्राम समजण्यासाठी तुम्हाला मी इथं एक 2 अँगल्स दाखवले बघा. काय 2 अँगल्स, इथं मी म्हणले अल्फा. व्हॉट इज मीन बाय अल्फा, अँग्युलर सेपरेशन बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स. 2 ऑब्जेक्ट असतील किंवा 2 इमेजेस असतील, ह्यांच्यामधलं काय करायचं आहे, अँग्युलर सेपरेशन घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट मधलं अँग्युलर सेपरेशन. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतोय, अल्फा. ठीक आहे, मग असं म्हणूया सेंट्रल मॅक्सिमा. ऑब्जेक्ट म्हणजे सेंट्रल मॅक्सिमा. मग आता पहिल्या ऑब्जेक्टचा सेंट्रल मॅक्सिमा इथं मिळतोय, दुसऱ्या ऑब्जेक्टचा सेंट्रल मॅक्सिमा इथं मिळतोय. मग ह्या सेंट्रल मॅक्सिमा ते ह्या सेंट्रल मॅक्सिमा पर्यंत जो काय डिस्टन्स क्रिएट झाला किंवा जो अँगल त्यामध्ये मिळाला, त्या अँगलला आपण काय म्हणतोय, अल्फा. मिळाला पॉइंट. ओके, काय म्हणले, अँग्युलर सेपरेशन बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स. पहिल्या ऑब्जेक्टचा सेंट्रल मॅक्सिमा, दुसऱ्या ऑब्जेक्टचा सेंट्रल मॅक्सिमा. सेंट्रल मॅक्सिमाचा हा डिस्टन्स जो मेजर केला किंवा अँगल जो मेजर केला, तो अँगल आपला किती आहे, अल्फा. ठीक आहे, दुसरा काय आहे, दुसरा आहे अँग्युलर सेपरेशन बिटवीन सेंट्रल मॅक्सिमा आणि फर्स्ट मिनिमा. आता काय, ह्याचा सेंट्रल मॅक्सिमा ह्याचा फर्स्ट मिनिमा घ्यायचा नाही, ज्या ऑब्जेक्टची इमेज आहे त्याचा सेंट्रल मॅक्सिमा त्याचाच फर्स्ट मिनिमा, किंवा इथला सेंट्रल मॅक्सिमा इथला फर्स्ट मिनिमा. म्हणजे इथं तुमचा फर्स्ट मिनिमा आहे, फर्स्ट मिनिमा ह्या दोघांच्या मधलं अँगल म्हणजे किती, थीटा. तसंच मी जर इथं बघितलं तर ह्या दोघांच्या मधला अँगल मला किती मिळणार आहे, थीटा. तू इकडे घेतला किंवा या बाजूला घेतला, इथं पण थीटा मिळणार आहे, किंवा इथं मी घेतला इथं पण मला काय मिळणार आहे, थीटाच मिळणार. ते लक्षात, अल्फा कशाला घ्यायचा, थीटा कशाला घ्यायचा आहे, कळलं. इथं 2 ऑब्जेक्ट मधला डिस्टन्स म्हणजे सेंट्रल मॅक्सिमा मधला डिस्टन्स, आणि इथं सेंट्रल मॅक्सिमा आणि फर्स्ट मिनिमा मधला डिस्टन्स, तो म्हणजेच थीटा. हे तुम्हाला समजलं की तुम्हाला तिन्ही ग्राफ तुम्हाला ड्रॉ करता येतं. ठीक आहे, कळलं इथपर्यंत. ओके, आता 3 ग्राफ आपल्याला बघायचे. ओके, मग आता मी इथंच ठेवतो, तसंच तुमचं लक्षात राहील. आता केस 1, केस 1. केस 1 असं म्हणेन मी, सेंट्रल मॅक्सिमा coincide with maxima coincide with minima. Maxima coincide with minima. Take a minute. Maxima coincide. Maxima coincide
कोइन्साइड विथ मिनिमा. ओके. आता या स्टेटमेंट मध्ये काय येतंय किंवा मी मगाशी म्हणला तर रिलीज क्रायटेरियन. व्हॉट इज मीन बाय रिलीज क्रायटेरियन? रिलीज क्रायटेरियन म्हणजेच ही पहिली कंडिशन. दोघं तुम्ही एकसारखं सांगू शकताय. आता मी केस 1 मध्ये काय लिहितोय बघा, त्याच्यावरून तुम्हाला हा रिलीज क्रायटेरियन मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. व्हेन अल्फा इक्वल टू थीटा, व्हेन अल्फा इक्वल टू थीटा, then central maxima of first source किंवा first object किंवा first image source coincides with first minima of second source or second object or second image. Hence the images are said to be just resolved. हे झालं स्टेटमेंट. ओके. काय लिहिलं स्टेटमेंट मध्ये बघा, कंडिशन काय आहे? मॅक्सिमम कोइन्साइड विथ मिनिमा, म्हणजे मॅक्सिमा एक असणार आहे आणि मिनिमा एक आहे, ते एकमेकांना काय झाले, कोइन्साइड झाले. मग त्यावेळेला आपल्याला कंडिशन काय मिळणार आहे? अल्फा इक्वल टू थीटा. मग ज्या वेळेला अल्फा इक्वल टू थीटा होईल त्यावेळेला आपण काय म्हणू शकतो? देन सेंट्रल मॅक्सिमा ऑफ फर्स्ट सोर्स, कोइन्साइड्स विथ द फर्स्ट मिनिमा ऑफ सेकंड सोर्स. म्हणजे पहिल्या ऑब्जेक्टचा सेंट्रल मॅक्सिमा, ठीक आहे, हा झाला सेंट्रल मॅक्सिमा. हा तुमचा लिहूया फर्स्ट सोर्स, इथं काय आहे त्याचा सेंट्रल मॅक्सिमा. ठीक आहे. आता हा सेंट्रल मॅक्सिमा ऑफ फर्स्ट सोर्स कुठं कोइन्साइड झाला? विथ द फर्स्ट मिनिमा ऑफ सेकंड सोर्स. म्हणजे फर्स्ट मिनिमा म्हणजे हा तुम्हाला असा काहीतरी मिळेल. ठीक आहे. म्हणजे बघा बरं, बघा हा काय सेंट्रल मॅक्सिमा ऑफ सेकंड सोर्स, हा तुमचा सेकंड सोर्स. इथं काय मिळाला? सेकंड सोर्सचा सेंट्रल मॅक्सिमा, तिथून इथं आला की तिथं येणार आहे फर्स्ट मिनिमा, इथं मिळणार आहे त्याचा फर्स्ट मिनिमा. ओके. आणि पहिला सोर्स जर बघितला तर हा सेंट्रल मॅक्सिमा इथं मिळाला त्याचा फर्स्ट मिनिमा, इथं मिळाला त्याचा फर्स्ट मिनिमा. तर आता बघितलं तुम्ही दोन्ही कडून, फर्स्ट सोर्स कडून बघितलं तरी चालेल किंवा सेकंड सोर्स कडून बघितलं तरी चालेल. तर पहिल्या सोर्सचा सेंट्रल मॅक्सिमा हा तुम्हाला सेंट्रल मॅक्सिमा दिसतोय. हा कुठं कोइन्साइड झाला? फर्स्ट मिनिमा. हा कुठला फर्स्ट मिनिमा? सेकंड सोर्सचा. किंवा त्याचा सेंट्रल मॅक्सिमा जरी पाहिला तर हा सेंट्रल मॅक्सिमा हा कुठं कोइन्साइड झाला? फर्स्ट मिनिमा म्हणजे कोणाचा? फर्स्ट सोर्सचा. म्हणजे दोन्ही कंडिशन बघितलं तर तुम्हाला सेमच मिळणार आहे. म्हणून या फिगरला आपण काय म्हणतोय? द इमेजेस आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व्ड. समजलं का? बघा. ठीक आहे. आता हे नाव तुम्ही इथे लिहिलं चालेल, चालू नसल्यामुळे मी तिकडे बघितलं, तुम्ही हे खाली लिहा. जस्ट रिझॉल्व्हची डायग्राम. पॉज करा, नोट डाऊन करा. ग्राफ काढत असताना केअरफुली राहा. पहिल्यांदा एक फिगर पर्यंत ड्रॉ करून घ्यायची आणि नंतर किती कंडिशन बघायची. तिथं काय म्हणलं? सेंट्रल मॅक्सिमा पहिल्या सोर्सचा तो कोइन्साइड झाला कुठं? फर्स्ट मिनिमा सेकंड सोर्स. मग मिनिमा इथनं काढायचा आणि मग इथं सेंट्रल मॅक्सिमा, हा मिनिमाला कोइन्साइड झाला पाहिजे. फिगर जर बघायचं असेल तर तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 181 इथं तुम्हाला कुठेतरी दिलेलं आहे. पेज नंबर 180.
बोर्ड टेक्स्टबुक, बोर्ड टेक्स्टबुक, त्याच्यामध्ये तुम्ही हा ग्राफ रेफर केला तरी चालेल. ठीक आहे, समजलं? पॉज करा, नोट डाऊन करा, पॉज करून नोट डाऊन करा. पुढे जाऊया. ओके, रब करतोय. केस नंबर 2. Case 2. Maxima coincides with maxima. Maxima coincides with maxima. आता इथं कंडिशन असे आहे, when alpha is greater than theta. When alpha is greater than theta, that is central maxima of first source coincides with the first maxima of second source. First maxima of second source. Hence, the images are said to be well resolved. Well resolved. घ्या, नोट डाउन करा. Central maxima of first source coincide with the first maxima of second source. Hence, the images are said to be well resolved. Images are said to be well resolved. Okay, ग्राफ ड्रॉ करूया. सेंट्रल मॅक्झिमा हा कशाचा आहे? फर्स्ट सोर्स आहे. फर्स्ट सोर्स. ठीक आहे, इथे येणार फर्स्ट मिनिमा, इथे येणार फर्स्ट मॅक्झिमा, इथे येणार फर्स्ट मॅक्झिमा. सेकंड फिगर. आता काय म्हणले तर सेंट्रल मॅक्झिमा फर्स्ट सोर्स म्हणजे पहिल्या सोर्सचा सेंट्रल मॅक्झिमा हा कुठं कोइन्साइड झाला विथ द फर्स्ट मॅक्झिमा ऑफ सेकंड सोर्स. म्हणजे इथं मला काय पाहिजे? फर्स्ट मॅक्झिमा पाहिजे. आता फर्स्ट मॅक्झिमा म्हणजे इथून हे तुम्हाला असं काहीतरी घ्यायचं. ठीक आहे, इथं आला सेंट्रल मॅक्झिमा, सेकंड सोर्स, ठीक आहे. इथं येणार फर्स्ट मिनिमा कुणाचा? सेकंड सोर्सचा. आणि इथं येणार फर्स्ट मॅक्झिमा ऑफ सेकंड सोर्स. येणार मॅक्झिमा, इथे येणार फर्स्ट मॅक्झिमा ऑफ सेकंड सोर्स, इथे येणार फर्स्ट मॅक्झिमा ऑफ फर्स्ट सोर्स. म्हणजे बघा, when alpha is greater than theta, अँगल सांगायचं राहिलं तर पहिलं हे बघा, द सेंट्रल मॅक्झिमा ऑफ फर्स्ट सोर्स म्हणजे या पहिल्या सोर्सचा सेंट्रल मॅक्झिमा कोइन्साइड झाला. कुठं कोइन्साइड झाला? फर्स्ट मॅक्झिमा ऑफ सेकंड सोर्स. म्हणजे इथून आला तर इथं काय तुमचा फर्स्ट मॅक्झिमा आहे. येते लक्षात? फर्स्ट मॅक्झिमा. तसं तुम्ही इथं जर बघितलं जाईल सेंट्रल मॅक्झिमा आहे हा कुठं कोइन्साइड झालाय? फर्स्ट मॅक्झिमा ऑफ अदर सोर्स. येते लक्षात? म्हणजे दोन्ही खंड पहिलं तुमच्या लक्षात येईल. म्हणजे इथे इमेजेस काय झाल्या? इथे इमेजेस पूर्णपणे
सेपरेट झाले, त्यामुळे आपण काय म्हणलं इथं वेल रिझॉल्व. आता अँगल सांगायचा अँगल, तर इथं अँगल बघा काय म्हणलंय, अँगुलर सेपरेशन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स मध्ये सेंट्रल मॅक्सिमा. सेंट्रल मॅक्सिमा म्हणजे तुम्हाला ह्या दोघांच्या मधला अँगल किती आहे, तर तो म्हणजे अल्फा. ठीक आहे. आणि थीटा म्हणजे कुठं सेंट्रल मॅक्सिमा आणि फर्स्ट मिनिमा. तर हा सेंट्रल मॅक्सिमा आणि हा इथं काय मिळतोय फर्स्ट मिनिमा. फर्स्ट मिनिमा. तर इथला अँगल म्हणजे किती थीटा. मग आता बघा बरं फिगर मध्ये बघितलं तुमच्या काय लक्षात येतंय, अल्फा इज ग्रेटर दॅन थीटा. अल्फा इज ग्रेटर दॅन थीटा म्हणजेच द इमेजेस आर सेड टू बी वेल रिझॉल्व. मग खाली जरा नाव द्या वेल रिझॉल्व म्हणून, वेल रिझॉल्व. आता पहिल्या फिगर मध्ये अँगल दाखवायचे राहिले ते तुम्हाला दाखवता येते का बघा, चेक करा, ते तुम्ही दाखवा. ठीक आहे. पहिल्या फिगर मध्ये हे अँगल तुम्ही दाखवा, ते इक्वल होईल, एकसारखे दिसतील. ठीक आहे. त्यामध्ये चेंजेस काय होणार नाही. ओके. पॉज करा, नोट डाउन करा, पॉज करून नोट डाउन करा. लास्ट फिगर बघायचे आहे केस 3. ओके. रब करू. फाइन. ठीक आहे. तिसरी कंडिशन केस नंबर 3 बघा इकडे. केस नंबर 3 मॅक्सिमा अँड मिनिमा डू नॉट कोइन्साइड. डू नॉट कोइन्साइड. मौते का मौते. केस नंबर 3 मॅक्सिमा अँड मिनिमा डू नॉट कोइन्साइड. तर आता इथं कंडिशन काय येणार आहे, अल्फा is less than theta. Alpha is less than theta. Okay, alpha is less than theta. म्हणजे आता काय ना, central maxima of first source is within the first minima of second source. Hence the images are said to be not resolved. बघा इथं परत एकदा, when alpha is less than theta, when alpha is less than theta, then central maxima of first source is within the first minimum of second source. म्हणजे आता इथं कोइन्साइडचा शब्द वापरलाय का, कोइन्साइडचा शब्द वापरलेला नाही. ठीक आहे. इथं विदिन आहे, विदिन म्हणजे त्याच्या आत, कुणाच्या आत, फर्स्ट मिनिमाच्या आत. येते लक्षात. म्हणजे सेंट्रल मॅक्सिमा पहिला सोर्सचा हा फर्स्ट मिनिमा दुसऱ्या सोर्सच्या त्याच्या आत असणार आहे. ते फिगर मध्ये तुमच्या बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. ही आपली स्ट्रेट लाईन. इथं पर्यंत मी सेंट्रल मॅक्सिमा घेतो. ठीक आहे. हा तुमचा सेंट्रल मॅक्सिमा, सेंट्रल मॅक्सिमा कशाचा, फर्स्ट सोर्स, फर्स्ट सोर्स. ओके. आता दुसरी फिगर आपली कशी पाहिजे, विदिन पाहिजे, विदिन. विदिन म्हणल्यानंतर सेंट्रल मॅक्सिमा मिनिमाच्या आत पाहिजे. म्हणजे इथे येणार फर्स्ट मिनिमा, पाहिजे. ठीक आहे. एकच मिनिट. डायग्राम फक्त जरा व्यवस्थित ड्रॉ करा, गडबड करू नका. डायग्राम साठी तुम्हाला पेज नंबर सांगितलंय, फेसबुक मध्ये तिथं रेफर करा. ठीक आहे.
ग्रॅव्हिटीची डायग्राम. ठीक आहे. म्हणजे बघा आता हा तुमचा पहिल्या सोर्सचा सेंट्रल मॅक्सिमा, हा कुठं आहे? फर्स्ट मिनिमाच्या आतल्या बाजूला आहे. ठीक आहे. इथं लिहितो फर्स्ट मिनिमा, इथं लिहितो फर्स्ट मिनिमा. ओके. आणि इथं येणार सेंट्रल मॅक्सिमा. बघा बरं, हा ब्ल्यू कलर दिसतोय म्हणजे हा तुमचा पहिला सोर्स आहे. पहिल्या सोर्सचा सेंट्रल मॅक्सिमा कुठं आहे रे? दुसऱ्या सोर्सच्या फर्स्ट मिनिमाच्या आतल्या बाजूला आहे. दुसऱ्या सोर्सच्या फर्स्ट मिनिमाच्या आतल्या बाजूला, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? विदिन द फर्स्ट मिनिमम सेकंड सोर्स, म्हणजे मिनिमाच्या आत पाहिजे. तसं जर रेटचं जर बघितलं, रेटचा सेंट्रल मॅक्सिमा इथं आहे, मग इथं फर्स्ट मिनिमा आहे, त्या फर्स्ट मिनिमाच्या आतल्या बाजूला जो आहे सेंट्रल मॅक्सिमा. ठीक आहे. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल. मग आता फक्त अँगल मध्ये जर बघितलं तर अल्फा मध्ये कुठे येणार आहे? अल्फा, अल्फा म्हणजे हा डिस्टन्स झाला अल्फा. कुठला? हा डिस्टन्स म्हणजे तुमचा अल्फा बिटवीन सेंट्रल मॅक्सिमा. बीटा मध्ये कुठला? सेंट्रल मॅक्सिमा आणि फर्स्ट मिनिमा. आता एक तर रेड तरी घ्या, नाहीतर ब्ल्यू तरी घ्या. हा तुमचा थीटा, किंवा ब्ल्यू मध्ये जर दाखवलं तर इथं ब्ल्यू जर तुम्हाला मिळेल. ठीक आहे. हा थीटा, फर्स्ट मिनिमा. ठीक आहे. मग जर बघितलं फिगर मध्ये तर थीटा अँगल तुम्हाला ग्रेटर दिसतोय, म्हणजेच अल्फा इज लेस देन थीटा. आणि खाली लिहायचं शेवटला द इमेजेस आर नॉट रिझॉल्व्ड. ठीक आहे. कुठं जर होतंय ही भरपूर आहे. ठीक आहे. पॉज करा, नोट डाऊन करून घ्या. पॉज करून नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. ओके. मग इथं आपला रेडियस क्रायटेरियनचा पॉईंट आपला क्लिअर होतोय की या रेडियस क्रायटेरियन मध्ये 3 कंडिशन होते. 3 कंडिशन म्हणजे द इमेजेस आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व्ड, द इमेजेस आर सेड टू बी वेल रिझॉल्व्ड, आणि द इमेजेस आर सेड टू बी नॉट रिझॉल्व्ड. आता ग्राफ ड्रॉ करत असताना ग्राफसाठी तुम्हाला जर अडचणी येतील तर ग्राफसाठी प्रॅक्टिस करा. तुम्हाला मी टेक्स्टबुकचं पेज नंबर सांगितलेलं आहे. ठीक आहे. स्टेटमेंट त्याचे बघा, केस 1, केस 2, केस 3 त्यासाठी काय दिलंय त्याच्यावरून तुम्हाला ग्राफ समजून जाईल. ठीक आहे. आणि हे महत्त्वाचे म्हणजे 2 अँगल्स, एक म्हणजे अल्फा, दुसरा म्हणजे थीटा. ठीक आहे. मग आता रेडियस क्रायटेरियन आणि जस्ट रिझॉल्व ह्या दोघांचे स्टेटमेंट एकच आहे. जस्ट रिझॉल्व काय म्हणलंय? सेंट्रल मॅक्सिमा ऑफ फर्स्ट सोर्स कोइन्साइड विथ द फर्स्ट मिनिमा ऑफ सेकंड सोर्स. तेच स्टेटमेंट तुम्हाला रेडियस क्रायटेरियन मध्ये पण लिहायचं आहे. म्हणजे रेडियस क्रायटेरियन जर विचारलं व्हॉट इज रेडियस क्रायटेरियन, रेडियस क्रायटेरियन मध्ये असं सांगायचं the central maximum of first source coincide with the first minimum of second source, hence the images are said to be just resolved. This is called as a Rayleigh's criterion. Okay. म्हणजे तुम्हाला रेडियस क्रायटेरियन आणि केस 1 हे स्टेटमेंट तुम्हाला एकच मिळतील. त्यानंतर लिमिट ऑफ रिझोल्यूशन तुम्हाला झालेलं आहे, रिझॉल्विंग पॉवर झालेला आहे. आणि आता ह्या लिमिट ऑफ रिझोल्यूशन आणि रिझॉल्विंग पॉवर साठी आपल्याला मायक्रोस्कोपचा एक पॉईंट बघायचा आहे आणि टेलिस्कोपचा एक पॉईंट बघायचा आहे. ते आता उद्याच्या लेक्चरला आपण घेऊया. ठीक आहे. होप सो यू हॅव लाईक द लेक्चर. तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर जर तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज त्याला लाईक करा आणि शेअर करा. आणि त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू फ्रॉम श्री एकोनॉमिक्स. ओके.